थेट आझाद मैदानामध्ये जाऊयात। सध्या त्या ठिकाणी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत। बताइए कि तैयारी चल रही है, कैसा तैयारी? आपको तैयारी के बारे में कुछ बात करनी है? तैयारी के बारे में देखिए 5 तारीख को 5:30 बजे जो स्वेरिंग सेरेमनी सरकार की तरफ से आयोजित किया गया है, यानी राज्यपाल जी और गवर्नमेंट कर रही है, उसमें जो लोग आने वाले हैं उनकी व्यवस्थाएं ठीक से हो, किसी को भी निराश नहीं होना पड़े, ऐसा हमने व्यवस्था बनाई है। सरकार पूरी तरह से चीफ सेक्रेटरी और गवर्नर ऑफिस इसको देख रहा है, तो मुझे लगता है कि अच्छे से व्यवस्था होगी, कोई भी व्यक्ति असुविधा ना हो, इसके लिए थोड़ा हमने यहाँ पर आके व्यवस्था को देखा है। राष्ट्रवादी के विधायक साथ में दिख रहे हैं, शिंदे जी के कोई विधायक आपके साथ नहीं दिख रहे अभी? सभी लोग हैं साथ में। नहीं, अभी देखा हमने नहीं है। देखिए आप सर, इन्वाइटीज कौन कौन है सर? शिंदे जी नाराज आहे का कुठेतरी? एक बड़ा मैंडेट यहाँ मिलेगा। सिर्फ 5 तारीख को किस तरीके से शपथविधि का कार्यक्रम देख रहे हैं? तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज आझाद मैदानामध्ये पोहोचलेले आहेत। ज्या ठिकाणी हा शपथविधी सोहळा होणार आहे त्या आझाद मैदानामध्ये भाजपचे नेते सध्या पोहोचलेले आहेत, त्यांनी पाहणी केलेली आहे। जोरदार तयारी सध्या आझाद मैदानात सुरू आहे। भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे आझाद मैदानात पोहोचले आणि त्यांनी या सगळ्या सोहळ्याच्या तयारीची पाहणी सुद्धा केलेली आहे। बावनकुळे यांच्यासोबत भाजपचे आणखी काही नेते आपल्याला दिसत आहेत। प्रवीण दरेकर दिसत आहेत। आझाद मैदानची पाहणी करतायत, कसा नेमके हा समारोह असणार आहे? नाही, अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीनं जल्लोषाचा आणि आनंदाचा क्षण आहे, कारण पहिल्यांदाच एवढं प्रचंड बहुमत महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला दिलेलं आहे। विशेषतः महायुतीला पण आमच्या भारतीय जनता पार्टीला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एवढं मोठं यश मिळालं आहे आणि राज्यातल्या जनतेच्यासाठी एक स्थिर सरकार यावेळेला मिळते, याचा प्रचंड आनंद आहे आणि त्याच्यामुळे तो आनंद, तो जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यासाठी उद्या लाखोंच्या संख्येनं महाराष्ट्रातील जनता उद्या म्हणजे 5 तारखेला या ठिकाणी येईल। किती वाजता होणार आहे? कोण कोण उपस्थित राहणार आहे? नाही, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे तर विशेष आकर्षण या आपल्या शपथविधीचं 5 तारखेच्या आहेच। त्याचबरोबर केंद्रीय मंत्री, केंद्रीय नेते ज्यांनी प्रचारासाठी या ठिकाणी महाराष्ट्रात येऊन कष्ट घेतले, ते सगळे आमचे नेते, प्रवासी कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील विविध स्तरातील जनता, माझ्या अंगणवाडी सेविका असतील, माझ्या महिला भगिनी असतील, लाडक्या बहिणी, शेतकरी असतील, महाराष्ट्रातला सर्वसमावेशक असा घटक या शपथविधीला त्या ठिकाणी उपस्थित असेल। पाहणी करत असताना फक्त भाजपचे नेते दिसत आहेत आपल्याला, मित्रपक्ष असले, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेनेचे पाहायला मिळत नाही आहेत ना, राष्ट्रवादीचे शिवसेनेची विशेषता नाही आहेत, गरजे आहेत ना, असं काही नाही आहे, मागे पुढे झालं असेल, सगळे आहेत आणि कुठल्याही प्रकारचा असं कटुता नाही, विसंवाद नाही आहे। आम्ही सगळे एकत्रित आहोत, एकत्रित शपथविधी होईल आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर ताकदीनं एकत्रित हे सरकार सामोरं जाईल। गटनेता निवड कधी होणार आहे? लवकरच होईल, आता 5 तारखेच्या आत तर व्हायला पाहिजे, उद्या किंवा परवा होणं अपेक्षित आहे। काय वाटतंय, कोणाच्या गळ्यात माळ पडलेली? नाही, या संदर्भामध्ये पक्षाने दिशानिर्देशन या तिन्ही नेत्यांसमवेत करून त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री तुम्हाला लवकरच या ठिकाणी गटनेता म्हणून निवडलेला दिसेल। पण कुठेतरी शिंदेची नाराजी पाहायला मिळते, गृह खात्यावरती आडून पाहिलेलं पाहायला मिळते। नाही, हे वर्तमानपत्रात, चॅनलमध्ये त्या ठिकाणी बातम्या दिसत आहेत। कुठल्याही प्रकारची शिंदे साहेबांची नाराजी नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि तिन्ही नेते एकत्रित बसून अत्यंत समन्वयातनं या ठिकाणी येणारं महायुतीचं सरकार येईल। कुठल्याही प्रकारची नाराजी नाही, नसेल, तेवढे आमचं नेतृत्व सक्षम आहे की एकोप्यानं जशा निवडणुका लढवल्या तशाच प्रकारे एकजुटीनं सरकार या ठिकाणी स्थापित होईल। पण एकनाथ शिंदे यांनी आपल्या सगळ्या बैठका रद्द केलेल्या आहेत आणि आपल्या आमदारांची बैठक आज बोलावलेली आहे। नाही, मला वाटतं शेवटी प्रत्येक पक्षाला जेव्हा सत्ता स्थापन करायची असते त्यावेळेला वेगवेगळे निर्णय घ्यायचे असतात आणि आता त्यांच्या आमदारांशी बसून भविष्यातली सत्ता स्थापनेतली वाटचाल कशी स्वरूपाची असेल याचं डिस्कशन असेल, त्यांचं मार्गदर्शन असेल आणि त्याच्यामुळे हे प्रत्येक पक्षात होतं। अजितदादांच्या झालं, आमची उद्या परवा गटाची बैठक होईल,
त्याच्यामुळे ती एक प्रक्रिया आहे आणि कुठल्याही प्रकारची नाराजी असेल असं मला अजिबात वाटत नाही, असायचं काय कारण नाही. श्रीकांत शिंदेचं सुद्धा नाव येते, काय भाजपची भूमिका आहे? नाही, याच्या भाजपची काय भूमिका आहे, त्यांच्या भूमिकेशी संबंधित हा विषय आहे. परंतु माननीय शिंदे साहेबांनी सांगितले ती केवळ चर्चा आहे. आता शेवटी त्यांच्या बाजूनी कोणी व्हावं काय व्हावं हा शेवटी त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. भारतीय जनता पार्टी किंवा आमचा तो विषय नाही. कुठेतरी भरत गोगावलेने म्हटलेलं आहे बाहेरून पाठिंबा देण्याचा सुद्धा मानस होता, असं काही चर्चा वगैरे सुरू आहे? नाही, आता मी काय म्हणालो, शिवसेनेचा निर्णय हा शिंदेसाहेब घेणार आहेत, शिवसेना पक्ष घेणार आहेत. त्याच्यामुळे त्यांनी काय करावं हा विषय त्या ठिकाणी आमच्या पातळीवरचा नाही आहे. परंतु आम्हाला वाटतं की या ठिकाणी एकत्रित सरकार त्या ठिकाणी स्थापन होईल आणि आम्ही सारे मिळून महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी एकत्रितपणे सामोरं जाऊ. कुठेतरी शिवसेना नेत्याकडनं म्हटलं होतं की ठाण्याच्या दाढीला किंवा एकनाथ शिंदेच्या हलक्यात घेऊ नका, कोणाला इशारा म्हणायचा? नाही, मला आता ते इशारे वगैरे नाही, कारण चांगला दिवस 5 तारखेचा आहे आणि त्याच्यामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा मला वाटतं आम्ही सगळे एक आहोत. त्या ठिकाणी ज्यांना बोलायचं आहे त्यांना बोलू द्या. आम्ही या चांगल्या क्षणी अशा प्रकारे वादविवाद समोर येईल याची काळजी येणार नाही याची काळजी घेतोय आणि त्याच्यामुळं कुणाचाही हलक्यात घेण्याचा विषय नाही आणि कोणाला त्या ठिकाणी याचा प्रश्न नाही आहे. आम्ही सगळे एकत्रित आहोत. आता काही लोकांची व्यक्तिगत भूमिका असते, त्याला काय ॲक्शनला रिॲक्शनच दिली पाहिजे असं नाही आहे. आम्ही सामंजस्यपणाची भूमिका घेऊन सरकार म्हणून एकत्रित त्या ठिकाणी जाणार आहोत. शेवटचा प्रश्न आहे, एकनाथ शिंदेची नाराजी कशी दूर करणार? नाही, मला वाटतं अजिबात एकनाथ शिंदे साहेब नाराज नाही आहेत. एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी एक मोठे नेते आहेत. त्यांनी या सरकार आणण्यामध्ये एक मोठा पुढाकार आहे आणि त्याच्यामुळे देवेंद्रजी ते आणि दादा बसून पुढच्या सरकार स्थापनेच्या संदर्भात त्या ठिकाणी एकोप्यानं वाटचाल करतील असा विश्वास आहे. पाहतोय आपण एकनाथ शिंदे यांची नाराजी नाही आणि संपूर्णपणे याची तयारी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी दाखल झालेलो आहे. कुठल्या प्रकारचं जे आहे मित्र पक्षांमध्ये नाराजी नसल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे. पाहतोय आपण या ठिकाणी पोलीस अधिकारी जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेला आहे. 5 तारखेला 5 वाजता शपथविधी होणार आहे आणि त्यासाठी अधिकारी सुद्धा दाखल झालेले आहे. PWDचे सुद्धा अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात. या संपूर्णपणे तयारीचा आढावा घेताना पाहायला मिळतं. स्वतः चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मात्र शिंदेचे जे आहे ते शिवसेनेचे नेता ठिकाणी पाहायला मिळत नाही. त्यामुळे शिंदेची नाराजी आहे का, ती असेल तर कुठल्या मुद्द्यावरती आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन मनोज सरसुणे, ABP माझा, मुंबई. तर उद्या किंवा परवा गटनेता निवड अपेक्षित आहे असं दरेकर यांनी सांगितलेलं आहे आणि शिंदेची कोणतीही नाराजी नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.